नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट बघणार आहोत. तसेच त्या अपडेटमुळे आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या अपडेटचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. जिओ पेमेंट्स बँक टू इम्प्लिमेंट नेक्स्ट जनरेशन टोलिंग सिस्टीम ऑन गुळगाव जयपूर हायवे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडने भारताच्या पायलट MLFF प्रकल्पाअंतर्गत गुळगाव आणि जयपूर दरम्यान असलेल्या शाहजहापूर आणि मनोहरपूर या दोन टोल प्लाझावर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन आधारित मल्टीलेन फ्री फ्लो, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये MLFF याच्या टोलिंग सिस्टीम लागू करण्यासाठी एक मोठा करार मिळवला आहे. आणि मित्रांनो, पुढे इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात IHMCL, द्वारे जाहीर केलेला हा उपक्रम राष्ट्रीय महामार्गावर अडथळामुक्त अखंड टोल वसुली सुरू करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे. JPBL म्हणजे जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडची प्रणाली वाहनांना गती कमी न करता किंवा टोल गेटवर न थांबवता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शुल्क आकारण्यास अनुमती देईल. आणि मित्रांनो, MLFF सिस्टीम म्हणजे प्रणालीमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ANPR, डेडिकेटेड शॉर्ट रेंज कम्युनिकेशन आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम टेक्नॉलॉजीचा समावेश आहे, ज्यामुळे वाहतूक प्रवाह सुधारताना आणि गर्दी कमी करताना रिअल टाइम ऑटोमेटेड टोलिंग सुनिश्चित होते. आणि मित्रांनो, आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर 5 MLFF करार देण्यात आले आहेत, ज्यात जिओ पेमेंट्स बँकने 2 जिंकले आहे. डिजिटल टोलिंग आणि पायाभूत सुविधांशी संबंधित पेमेंट इकोसिस्टीममधील तिची स्पर्धकता अधोरेखित करते. कंपनी आधीच देशभरातील 11 टोल प्लाझावर टोल ऑपरेशन्स व्यवस्थापित करत आहे आणि जिओ प्लॅटफॉर्म्सच्या डिजिटल पायाभूत सुविधांचा फायदा घेऊन तिची उपस्थिती आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, जिओ पेमेंट्स बँकच्या MD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO विनोद ईश्वरन यांनी सांगितले आहे की टोलिंग इकोसिस्टीममध्ये आमचा विस्तार हा आमच्या दैनंदिन पेमेंट्सचे डिजिटलायझेशन आणि मोठ्या प्रमाणात स्मार्ट आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या ध्येयाशी एक नैसर्गिक प्रगती आहे. हा टप्पा नागरिक केंद्रित वित्तीय सेवा आणि समावेशनाप्रती आमची वचनबद्धता दर्शवते. या अचिव्हमेंट सह जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने भारतातील पायाभूत सुविधांशी संबंधित डिजिटल फायनान्स क्षेत्रात आपला फुटप्रिंट अजून मजबूत केला आहे, जो टेक्नॉलॉजीवर आधारित रस्ते आणि गतिशीलता उपायांसाठी देशाच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी जिओ पेमेंट्स बँकला घेऊन आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघितले. आणि मित्रांनो, आता आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस
लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. कारण मित्रांनो, जिओ पेमेंट्स बँक ही कंपनी याच कंपनीची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12%, FISची होल्डिंग आहे 12.30%, DISची होल्डिंग आहे 14.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.70%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 612 कोटी रुपये आली होती आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 1 मध्ये आला होता 625 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट आपल्याला 16 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, आपण जर या कंपनीची पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 45 कोटी रुपये. या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 1855 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 2043 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 31 कोटी रुपये, पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1605 कोटी रुपये आणि या कंपनीचे प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1613 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 1,17,143 कोटी रुपये. लॉंग टर्म बोरोइंग आहे करंटली 0. तसेच शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 3,970 कोटी रुपये आणि पुढे बघितले तर कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 4,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 452.62 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 याचा अर्थ म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सने एकही शेअर लोनसाठी प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीवर आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघितले. तसेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.